एसटी महामंडळाच्या विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वाचा वापर करण्याच्या धोरणाला महाराष्ट्र मोटर कामगार संघानं तीव्र आक्षेप घेतलाय। या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून प्रवाशांसाठी देखील अनेक अडचणी निर्माण होतील अशी भीती वर्तवली जाते। तर एसटीचा पीपीपी तत्वावर विकास करणं म्हणजे एक प्रकारे खासगीकरणच आहे। यात खासगी संस्थांना 99 वर्षांच्या करारावरती जागा किंवा सेवा दिल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येईल। हे धोरण लागू झाल्यास नियमित भरती प्रक्रिया बंद होऊन कंत्राटी पद्धतीचा मार्ग मोकळा होईल। त्यामुळे कामगारांचं आर्थिक शोषण होईल असं मत महाराष्ट्र मोटर कामगार संघानं व्यक्त केलंय। मुंबईमध्ये एका माणसामागे केवळ 1.28 चौरस मीटर एवढीच सार्वजनिक मोकळी जागा शिल्लक आहे। देश पातळीवरील नियमांनुसार ही जागा प्रत्येक व्यक्तीसाठी 10 ते 12 चौरस मीटर असायला हवी। अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नगर या संस्थांनी सादर केलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागांचे नकाशांकन व्यवस्थापन धोरण या अहवालामधून ही बाब समोर आली। ही समस्या केवळ जागेच्या कमतरतेची नव्हे तर उपलब्ध जागांची योग्य देखभाल आणि व्यवस्थापन न होण्याची आहे असं सुद्धा नमूद करण्यात आलंय। 10 ते 12 चौरस मीटर जागेची गरज असताना मुंबईकरांच्या वाट्याला फक्त 1.28 चौरस मीटर जागा येते। अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण ताबा असल्यानं त्या सर्वसामान्यांना वापरता येत नाहीत।